सांगलीतून महापालिकेचा कारभार सुरू. मिरज कार्यालयाची दुरावस्था. स्लॅब ढासळू लागल्याने नागरिकांचा जीव मुठीत. मिरजेतून निवडून गेलेले नगरसेवक सांगलीचे झाले. ऐतिहासिक शहराची अस्तित्वाची लढाई सुरू. SVN मराठी गणेश आवळे स्पेशल रिपोर्ट. सांगली मिरज कोपड महानगरपालिकेतील महत्त्वाचा घटक असलेल्या मिरज शहराच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एकेकाळी महापौर उपमहापौर नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेले मिरज महापालिका कार्यालय आज पूर्णपणे ओस पडले असून या कार्यालयाची कमालीची दुरावस्था झाली आहे. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मिरजकरांना आता आपल्या हक्कासाठी सांगलीची वारी करावी लागते. मिरज कार्यालयाची इमारत अत्यंत जर्जर झालेली असून छताचे स्लॅब ठिकठिकाणी ढासू लागले आहेत. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती तेथे काम करणारे कर्मचारी आणि येणारे नागरिक व्यक्त करत आहेत. भिंतींची रंगरंगोटी अनेक वर्षांपासून झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे निवडणुका संपून 3 महिने उलटले तरी जुनेच फलक अद्याप कार्यालयात लटकलेले आहेत. नूतन महापौर किंवा सभापतींच्या नावाचे साधे फलक लावण्याची तस्ती प्रशासनाने घेतलेली नाही. मिरजेच्या विकासासाठी निवडून दिलेले नगरसेवक आता मिरज कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत. बहुतांश नगरसेवकांनी आपला कारभार सांगलीतून सुरू केल्याने मिरजेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सांगलीचे झाले का, असा संतप्त सवाल मिरजकर विचारत आहेत. अतिरिक्त आयुक्त कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने हे कार्यालय फक्त नावापुरते उरलेले आहे. जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाची दुरावस्था पाहता महापौरांनी हे कार्यालय तातडीनं स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत कोणतीही हालचाल केलेली नाही. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या कामांसाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मिरज शहराला मोठी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे. माजी आमदार NR पाठक आणि माजी नगराध्यक्ष LR भोसले यांनी मिरजेच्या स्वाभिमानासाठी आणि विकासासाठी मोठा लढा दिला होता. मात्र आजच्या नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे हा लढा व्यर्थ ठरणार का, अशी भीती व्यक्त होते आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर सांगली मिरज कुपवाड महापालिका केवळ सांगली महानगरपालिका म्हणून ओळखली जाईल, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन 4 महिने पूर्ण झालेले आहेत. 2 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर या ठिकाणी परत सत्ताधारी म्हणजे लोकप्रतिनिधींची महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित झालेली आहे. असं असताना सुद्धा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील सांगली एवढाच मिरजेचा लोकसंख्या असेल, इथल्या ते रेव्हेन्यू असेल, अन्य बाबी असेल, या सगळ्या गोष्टी मिरजेकडनं अपेक्षा असताना सुद्धा मिरजेमध्ये मिरज विभागीय कार्यालय इथे कोणतेही अधिकारी येत नाही आहे, पदाधिकारी येत नाही आहे. हा मिरज विभागीय कार्यालय ते बहिष्कार टाकला की काय, अशी परिस्थिती इथल्या प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधी झालेली आहे. आणि या 4 महिने निवडणुकीतून 4 महिने झाले, महापौरसह अन्य पदाधिकारी निवडण्यात आले, पण साधं बोर्ड लावण्याची तसदी सुद्धा प्रशासनानं या मिरज विभागीय कार्यालयामध्ये घेतली नाही आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे, ज्याचा मी मिरज सुधार समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने मी निषेध करतो. आणि माझी विनंती आहे की मिरजेतील जे स्वतःला अस्मिता, मिरजेची अस्मिता म्हणून जे मिरवतात किंवा मिरज पॅटर्नच्या नावाखाली ज्यांनी त्या पूर्ण राज्यामध्ये ज्यांनी गोंधळ घातलेला आहे, अशी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा मिरजेच्या या विभागीय कार्यालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे. त्यामुळे मिरज विभागीय कार्यालयाकडे अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अशी मिरज जनमूर्ती विभागामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे. नगररचना विभागामध्ये अधिकारीच गायब आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी कमी, ठेकेदारी जास्त, अशी अवस्था आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. अतिशय बिकट परिस्थिती मिरज विभागीय कार्यालय झाले असताना सुद्धा प्रशासनाकडे कोणतेही लक्ष नाही आहे. ज्या पद्धतीनं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे पदाधिकारी असतील किंवा मिरजेतील जे कारभारी असतील, ह्यांनी कारभारी कुठेतरी मिरजेचं अस्तित्व हे यांचं संपवण्याचा घाट आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मिरजेतील अनेक जे योजना आहेत, मग ते लक्ष्मी मार्केट नूतनीकरणाचा विषय असेल, भाजी मंडईचा विषय असेल, मिरज शहरातील रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल, या कोणत्या विषयाकडे ना पदाधिकाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ आहे ना अधिकाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ आहे. त्यामुळे मिरजेचं अस्तित्व, या ऐतिहासिक जे महत्त्व आहे मिरजेचं, त्या अस्तित्व संपवण्याचा घाट या पदाधिकारी बरोबर अधिकाऱ्यांनी घातला आहे का, अशी शंका निर्माण होते. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची 1998 साली स्थापना झाली. जवळपास 27 वर्ष उलटून गेली, परंतु मिरज शहराचा विकास किंवा मिरज शहराला लागणारा जो लोकप्रतिनिधींचा सहभाग हा म्हणावा तितका प्रभावशाली आजच तागायत दिसून आलेला नाही. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती सुरू आहे की मिरजेच्या कार्यालयामध्ये महापालिकेच्या कोणतेही अधिकारी म्हणजे HOD कधीच उपस्थित नसतात. अनेक कर्मचारी बाहेर गेलेले दिसतात. नागरिकांनी चौकशी केली असता
मुख्यालयात गेलेत एवढं एकच उत्तर मिळत असतं. आणि याला कारण म्हणजे या ठिकाणी सक्षम असा एक अधिकारी सर्व डिपार्टमेंटवर लक्ष ठेवणारा जो गरज आहे तो आज तागायत तिथे उपलब्ध नाही. नुकतंच कळतंय की एक अतिरिक्त आयुक्त मिरजेसाठी दिलेत, परंतु ते अजून इथं हजर झालेले नाहीत. मुवमेंट रजिस्टर इथल्या कुठल्याही डिपार्टमेंटला आपल्याला बघायला मिळत नाही. नागरिकांना हेलपाटे मारून अक्षरशः वैताग आलाय. आणि सांगलीला जाऊन यायचं म्हटलं तर नागरिकांचा ह्या अशा उन्हामध्ये पदरमोड करून अख्खा दिवस जातोय. तर ह्या महापालिकेकडं कोणाचं लक्ष आहे का नाही? आपले स्थानिक लोकप्रतिनिधी याच्याकडे केव्हा गांभीर्यानं बघणार, असा सवाल नागरिकांच्याकडून विचारला जातोय. जन्ममृत्यू जे नोंदणी कार्यालय आहे ते 3ऱ्या मजल्यावर असल्यामुळं ते खाली आणावं याची मागणी स्वतः मी केली होती. त्याचा पाठपुरावा केला होता. 10-12 दिवसापूर्वी स्वतः महापौर आणि उपायुक्त मॅडम यांनी तसे आदेश दिले होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्याची कोणतीही दखल आज ताब्यात घेतलेली नाही. आजही आपण जर बघितलं तर परिस्थिती तीच आहे. मग जर महापौर आणि अधिकाऱ्यांची सुद्धा जर इथं आदेश मानले जात नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना कोण विचारणार, अशी अवस्था निर्माण झाली आहे. इथल्या इमारतीचा स्लॅब कोसळायला लागला, एखादी दुर्घटना झाली तर काय होणार? इथली जी झाडं आणि ही जे लाखो रुपये खर्च करून घेतलेत ती सगळी वाळून गेली आहेत. इथं स्वच्छतागृहांची सगळी दुरावस्था झाली आहे. तर या सर्व प्रकाराकडे बघण्यासाठी स्थानिक आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनीही किमान एक दिवसाआड तरी आपल्या मिरज महापालिका कार्यालयात येऊन बसणं, नागरिकांची चौकशी करणं, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचीही काय अवस्था आहे, त्यांच्या काय समस्या आहेत याची चौकशी करणं याची आज नितांत गरज आहे. कारण अधिकारी नसताना कर्मचारी अपुरे असल्यामुळे त्यांची खूप मोठी गैरसोय येते, हे सुद्धा खरे आहे. परंतु यासाठी वरिष्ठ पातळीवर आयुक्त, महापौर, स्टँडिंग चेअरमन आणि गटनेते या सर्वांनी एक मिरजेच्या कार्यालयात बैठक घेऊन इथल्या कार्यालयात सुधारणा आणण्याची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असं माझं आव्हान आहे. SBN मराठी गणेशावेळी स्पेशल रिपोर्ट.